आगामी विधानसभा चुनाव में महाविकास आघाड़ी और महायुति के बीच मुकाबला होगा। हालांकि राज्य में परिवर्तन महाशक्ति के नाम से एक तीसरा गठबंधन स्थापित किया गया है। युवराज संभाजीराजे छत्रपति के साथ किसान नेता राजू शेट्टी, विधायक बच्चू कडू के अन्य बड़े नेता इस गठबंधन में शामिल हैं। इसी बीच पुणे में ली गई पत्रकार परिषद में छत्रपति संभाजीराजे ने बीजेपी पर हमला बोलते हुए परिवर्तन महाशक्ति को धमकाने का गंभीर आरोप लगाया है। पलीकडे भाजप शिवसेनेचे बोर्ड लागलेत, काँग्रेस राष्ट्रवादीचे बोर्ड लागलेत, आता आमचे सुद्धा बोर्ड तिथे लागले। आमचे सगळे बोर्ड फाडून काढून सगळे टाकले। त्याच्या पलीकडे जाऊन इतकी त्यांनी मोहीम हातात घेतली की जिथं व्यावसायिक जे लोक आहेत त्यांना ऑर्डर दिल्या होत्या त्यांच्या तिथं जाऊन त्यांना धमकावून ते सगळे बोर्ड ताब्यात घेतले। त्यांना धमकावून सांगितलं तुम्ही प्रिंटिंग केलं तर बघा। टप्पा त्यांच्याकडून झाला। दुसरा टप्पा जिथं आम्ही बोट बुक केल्या होत्या, रीतसर बुक केलेले, आम्ही कुठला जी बोटवाल्यांना जी पेरिफेरी दिली त्या पलीकडे कुठे जायचं नाहीये त्यांना, तिथं पण आम्ही जाणार होतो। तिथं सुद्धा त्या बोटवाल्यांनी सगळ्यांना बोलून घेतलं आणि त्यांना धमकवलं आणि सांगितलं की तुम्ही जर ह्या बोटीत या सगळ्या स्वराज्याच्या लोकांना जर तुम्ही भेटलं तर याद राखून ठेवा तुमच्या बोटीचे परमिशन सुद्धा आम्ही कॅन्सल करू। ही कसली दडपशाही चालू आहे? ही खऱ्या अर्थाने या भाजपची मोगलशाही आहे असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं नाही। म्हणजे एवढी धास्ती घ्यायची, पण आम्ही काय चुकीचं करायला लागलो? आम्ही रितसर बोटीच्या परवानग्या घेतल्या, रितसर होर्डिंग्स लावले। तिथं आम्ही काय जिथं एका बोटीत 100 लोकांची परवानगी तिथं 50 लोकांची तिकीट आम्ही घेतले। 100 लोकांची तिकीट येईल पण 50 लोकच नेणार आम्ही स्पीड बोट्स घेतल्या, प्रेस मीडियाला घेऊन जाणार होतो। कुठं जाणार होतो? जिथं जी लाईन लागलेली आहे त्या लाईनच्या पलीकडे आपल्याला जायचं नाही, तिथपर्यंतच जाणार होतो। म्हणजे आम्ही आमचा अधिकार हा लोकांच्या पुढे जायचं नाही, लोकांना समजून सांगायचं नाही की किती हे करायला लागलेले गडकोट किल्ल्यांचं लांबच। आणि म्हणून या सरकारने अशी जर दडपशाही जर पुढे ठेवली, किंबहुना आम्ही हे गोष्टी खपून घेणार नाहीत। मला एक उदाहरण सांगायचंय, तो खेरवाडी बँड्राला तो एक पीआय तिथला गुरव म्हणून, त्या गुरवनी काल रात्री जिथं हे फ्लेक्स लावत होते त्या लोकांना पकडलं, ती गाडी ताब्यात घेतली, त्यांना जेलमध्ये नेलं, पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि जोरात मारण केली। मारण करायचा काय संबंध आहे? आणि त्याला वर विचारतात, अरे भाजपचं सरकार आहे, तू कसं करू शकतोस हे? मी एवढी दडपशाही आहे भाजपची? ही मोगलशाही नाही तर काय? म्हणजे इतिहासात आम्ही ऐकलं होतं मोगलशाही, हे तर मोगलशाही सारखं वागायला लागलेले आहेत। हे आम्ही खपून घेणार नाही आणि आम्ही हे चालून घेणार नाही। आणि उद्या 6 तारखेला आम्ही या मोहिमेसाठी जाणार आहे। हे प्रतिकात्मक आंदोलन आहे। आम्हाला काय तिथं काळे झेंडे किंवा जाऊन तिथं कायदा मोडून काही करायचं नाहीये। जे काय कायदेशीर आहे त्याप्रमाणे आम्हाला आमचं मत व्यक्त करायचं आणि तो आमचा अधिकार आहे। आणि म्हणून उद्या आम्हाला काही अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला जबाबदार तुम्ही असाल।